नमस्कार विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, कसे आहात? मजेत ना? मजेतच असायला पाहिजे. तर विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपल्या राजर्षी क्लासेसमध्ये. तर आज आपण घेऊन आलोय वर्ग 8वी चा पाठ 11वा, स्वामी विवेकानंदांची भारत यात्रा. तर विद्यार्थी मित्रांनो, जर आपण अजूनपर्यंत चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज करावे आणि बेल बटनलाही क्लिक करावे, जेणेकरून आपल्याला सारे नोटिफिकेशन लगेच मिळतील. तर सुरू करूया आपण पाठाला. चला तर मित्रांनो, सुरू करूया पाठ 11वा, स्वामी विवेकानंदांची भारत यात्रा. तर हा पाठ सुनील चिंचोलकर यांनी लिहिलेला आहे. हे सुप्रसिद्ध लेखक आहेत. यांचा जन्म 1951ला झालेला आहे आणि त्यांचा मृत्यू 2018, म्हणजे आता 2 वर्षापूर्वीच त्यांचा जो आहे मृत्यू झालेला आहे. तर हे सुप्रसिद्ध लेखक होते आणि संत साहित्याचे अभ्यासक होते. म्हणजे संतांचा अभ्यास जो आहे त्यांनी केलेला होता. संस्काराचे मोती, समर्थ रामदासांचे व्यवस्थापन, विद्यार्थ्यांचे श्री रामदास, श्री दासबोध विवरण संच, भाग 1 ते 6, 10 संत चरित्रे इत्यादी 40 पुस्तके त्यांची प्रकाशित आहेत. आणि शिवसमर्थ पुरस्कार, कृतज्ञता पुरस्कार, समर्थ रामदास पुरस्कार, असे अनेक पुरस्कारांनी त्यांना सन्मानित सुद्धा केलेलं होतं. या पाठात स्वामी विवेकानंदाच्या भारत यात्रेदरम्यान प्रसंग आले आहेत. ह्या पाठामध्ये स्वामी विवेकानंदांच्या भारत यात्रेदरम्यानचे काही प्रसंग आलेले आहेत. त्यात स्वामी विवेकानंदाच्या वाचनाची गती, त्यांची आकलन शक्ती ह्याविषयीचे वर्णन आले आहे. भारत यात्रेच्या समारोप प्रसंगी कन्याकुमारी येथील शिलाखंडावर स्वामी 3 दिवस ध्यानस्थ बसले होते आणि सलग 3 दिवस आणि 3 रात्री त्यांनी भारतभूमीच्या सद्यस्थितीचे आणि त्या परिस्थितीमध्ये परिवर्तन घडवून आणण्याविषयीचे चिंतन केले. तर भारत यात्रा जेव्हा पूर्ण झाली आणि त्याचा समारोप करण्याची वेळ आली, तेव्हा कन्याकुमारी येथील शिलाखंडावर स्वामी विवेकानंद जे आहे 3 दिवस ध्यानस्थ बसले होते आणि सलग 3 दिवस आणि 3 रात्री त्यांनी भारतभूमीच्या आजच्या स्थितीचे व परिस्थितीचे चिंतन सुद्धा केले. या प्रसंगातून स्वामीजींची राष्ट्रभक्ती, जनसामान्यांच्या जीवनात परिवर्तन घडवून आणण्याची आंतरिक तळमळ दिसून येते. प्रस्तुत पाठ हा मानवतेचा महापुजारी ह्या पुस्तकातून घेतला आहे. तर मानवतेचा महापुजारी हे जे पुस्तक सुनील चिंचोलकरांनी लिहिलं आहे, त्यातून हा जो पाठ आहे घेतलेला आहे. ठीक आहे, तर आपण सुरू करूया प्रत्यक्ष पाठाला. ज्या देशाची आपल्याला सेवा करायची आहे, त्या समाजाची आपल्याला सेवा करायची आहे, तो देश, तो समाज एकदा डोळ्याखालून घालावा म्हणून स्वामी विवेकानंदांनी हिमालयातून कन्याकुमारीपर्यंत भ्रमण केले. तर स्वामी विवेकानंद यांना आपल्याला देशाची सेवा करायची आहे हे त्यांनी ठरवलं आणि समाजाची आपल्याला सेवा करायची आहे हेही त्यांनी ठरवलं. तर तो देश, म्हणजे ज्या देशाची आपल्याला सेवा करायची आहे, तो देश, तो समाज एकदा डोळ्याखालून घालावा म्हणून स्वामी विवेकानंदांनी हिमालयापासून तर म्हणजे देशाच्या एका कोपऱ्यातून देशाच्या दुसऱ्या कोपऱ्यापर्यंत, म्हणजे हिमालयापासून तर कन्याकुमारीपर्यंत भ्रमण केले. पोरबंदरच्या वास्तव्यामध्ये स्वामी विवेकानंद काही इंग्रजी ग्रंथांचे खंडच्या खंड वाचत असत आणि जेव्हा हे भ्रमण करत होते, त्या भ्रमणामध्ये जेव्हा ते पोरबंदरच्या वास्तव्यामध्ये होते, म्हणजे पोरबंदरला जेव्हा ते थांबले होते, तर तिथे इंग्रजी ग्रंथाचे खंडच्या खंड ते वाचत असत. खंड म्हणजे एक मोठा ग्रंथ असतो, खूप मोठा ग्रंथ असतो आणि असे ग्रंथ खंडच्या खंड जे आहेत ते स्वामी विवेकानंद
वाचून काढत होते. ते रोज एक खंड वाचायचे, म्हणजे एक जे जाडं जाडं जे पुस्तक आहे, खंड आहे, तो वाचून पूर्ण करायचे आणि तो ग्रंथपालाला परत करायचे. ग्रंथपाल म्हणजे एक लायब्ररी असते, जो लायब्ररीला सांभाळणारा जो व्यक्ती बसून तिथे असतो त्याला ग्रंथपाल म्हणतात. तर त्या ग्रंथपालाला रोज त्यांच्याकडून एक खंड घ्यायचे, ते दिवसभरात वाचून काढायचे आणि लगेच तो दुसऱ्या दिवशी त्यांना परत करायचे. त्यांनी 3 खंड एकेका दिवसात वाचून परत केले. तर असे मोठे मोठे जे खंड आहेत एका दिवसामध्ये ते पूर्ण करत. आणि हे शक्यच नाही आहे, कारण एवढा म्हणजे सामान्य माणसाला हे शक्यच नाही आहे. कारण एक खंड जरी आपल्याला पूर्ण करायचा असेल तर 1 महिना ते 1.5 महिना, आपल्याला 2 महिने लागू शकतात. तर तो जो वेळ आहे, म्हणजे तो जो 1.5 ते 2 महिन्याचा जो पिरियड आहे, जो साधारण माणसाला वाचायला लागतो, तो खंड स्वामी विवेकानंद एका दिवसात वाचून पूर्ण करत आणि ते परतही करत. तर ग्रंथपालाने स्वामीजीच्या शिष्याला विचारले, स्वामीजी, न वाचता पुस्तक परत करतात वाटतं, कारण एका दिवसामध्ये एवढा मोठा खंड वाचून होणे हे शक्यतेच्या बाहेर आहे. तर त्यांना जे आहे ग्रंथपालाला म्हणजे नवल वाटलं की स्वामी विवेकानंद एका दिवसात हा खंडच्या खंड कसे वाचत आहेत, तर आणि एका दिवसात परतही करत आहेत. तर म्हणून त्यांनी शिष्याला विचारलं, स्वामीजी न वाचताच पुस्तक परत करतात वाटतं. म्हणजे त्यांना वाटलं की वाचत नसतील आणि पुस्तक परत करून देत असतील, कारण एका दिवसामध्ये मोठा खंड वाचून शक्यच नाही, तर असे घडूच शकत नाही असं त्यांना वाटलं. काही लोकांना ग्रंथालयातून जाडी जाडी पुस्तकं, म्हणजे त्यांना असं वाटलं की काही लोकांना ग्रंथालयातून जाडी जाडी पुस्तकं न्यायची आणि न वाचता ती परत करायची अशी सवय असते. म्हणजे तो ग्रंथपालला काय म्हणतो त्याला की काही लोकांना सवयच असते की मोठे मोठे ग्रंथ न्यायचे, दाखवायचं की मी एवढं वाचतोय आणि न वाचता ती परत करायची. तर थोडं चाळायचं आणि वाचल्यासारखं दाखवायचं. तसंच बहुतेक हा साधू करत असेल. तर त्यांनी त्यांच्या शिष्याला असं सांगितलं की हा सुद्धा साधू असंच करत असेल. मग थोडं चाळलं, वाचल्यासारखं दाखवलं आणि बहुतेक ते साधू वापस करत असतील. तर शिष्यांनी हे सगळे स्वामीजींना सांगितले. मग शिष्यांनी काय केलं की ही सर्व बातमी जी आहे, जे आपल्या ग्रंथपालाला वाटत होती, ते सर्व जे आहे शिष्यांनी स्वामीजींना सांगितलं. चौथ्या दिवशी चौथा खंड घेण्यासाठी स्वामीजी स्वतः गेले. 3 खंड जे आहे त्यांचे वाचून झाले होते आणि चौथा खंड घेण्यासाठी स्वामीजी स्वतः त्या ग्रंथपालाकडे गेले. त्यांनी तो ग्रंथपालाकडे मागितला आणि त्याला सांगितले, पहिले 3 खंड माझे पूर्ण वाचून झालेले आहेत, तुम्हाला शंका असेल तर त्यातले तुम्ही काही पण विचारू शकता. मग स्वामीजींनी त्यांना त्या ग्रंथपालाला काय म्हटलं की कारण शिष्यांनी त्यांना सर्व सांगितलेलं होतं की ग्रंथपाल काय म्हणाले ते. तर त्यांनी ग्रंथपालाला म्हटलं की माझे 3 खंड पूर्ण वाचून झाले आहेत आणि जर तुम्हाला शंका असेल तर तुम्ही मला काहीही विचारू शकता. तर आता स्वामीजींनीच आव्हान दिल्यामुळे ग्रंथपालाने विचार केला की हे जाणून घेऊया की ते किती प्रामाणिक आहेत. म्हणजे आता स्वामीजींनी जे आहे आव्हान दिलं त्यांना, ग्रंथपालाला, की माझे हे ग्रंथ वाचून झालेले आणि शंका असेल तर काही विचारा. तर ग्रंथपालाने विचार केला की हे जाणून घेऊया की ते किती प्रामाणिक आहेत. आणि म्हणून त्यांनी काय केलं, ग्रंथपालाने स्वामीजींना त्या 3 खंडातले उभे आडवे प्रश्न विचारले. म्हणजे त्या 3ही खंडातले अनेक प्रश्न जे आहेत त्यांना विचारले. तो जे प्रश्न विचारायचा त्याचे उत्तर त्या पानावर असायचे आणि ज्या पानावरचा ग्रंथपाल स्वामीजींना प्रश्न विचारायचा ते उत्तर त्या पानावर असायचे. ते अर्धे पाऊण पान स्वामीजी कंठस्थ सांगायचे. म्हणजे जे प्रश्न विचारला त्याचं उत्तर जे आहे अर्धा पाऊण पान असायचं आणि ते कंठस्थ असायचं, म्हणजे बिलकुल पाठ असायचं त्यांना स्वामीजींना, आणि ते तसंच्या तसं उत्तर जे आहे त्यांना सांगायचे. तर हे पाहून त्या ग्रंथपालाने सांगितले, हे मानवी कक्षेच्या बाहेरचे काम आहे.
म्हणजे ते खूप अचंबित झाले. त्यांना वाटलं की हा माणूस जो आहे, हा जो स्वामी आहे तो काहीतरी वेगळा माणूस आहे. मानवी कक्षेच्या बाहेरचं काम आहे. म्हणजे हे जे एवढा मोठा खंड एकेका दिवशी वाचणे आणि तो पूर्ण जसाच्या तसा पाठ ठेवणे, हे मानवी कक्षेच्या बाहेरचं काम आहे. तर खेत्रीच्या महाराजांनी एकदा स्वामीजींना विचारले, स्वामीजी, एवढे लक्षात ठेवणे तुम्हाला कसे शक्य होते? एका खेत्रीच्या महाराजांनी एकदा स्वामीजींना विचारलं की एवढं लक्षात ठेवणं तुम्हाला कसं शक्य होते? तर स्वामीजींनी खेत्रीच्या महाराजांना दिलेले उत्तर फार तर्कशुद्ध आणि तर्कसंगत आहे. तर स्वामीजींनी जे आहे खेत्रीच्या महाराजांना एक उत्तर दिलं आणि ते इतकं तर्कसंगत उत्तर त्यांनी दिलं, म्हणजे आपल्या बुद्धीला पटण्यासारखं आणि समजण्यासारखं असं तर्कसंगत उत्तर त्यांना दिलं. स्वामीजींनी सांगितलं की माझं मन कुठेही एकाग्र करू शकतो. स्वामीजी म्हणाले की माझं जे मन आहे मी कुठेही एकाग्र करू शकतो. मन एकाग्र करणे म्हणजे मनाला आपण इंग्रजीमध्ये म्हणतो कॉन्सन्ट्रेट करणे. तसेच माझा तासनतास ध्यानाचा अभ्यास असल्यामुळे मी जे वाचतो त्यावर मन केंद्रित झाल्यामुळे माझ्या ते लक्षात राहतं. आणि स्वामीजी असं म्हणत आहेत की माझा तासनतास ध्यानाचा अभ्यास असल्यामुळे मी जे वाचतो त्यावर मन केंद्रित झाल्यामुळे माझं ते लक्षात राहतं. म्हणजे त्यांचा ध्यानाचा अभ्यास आहे. एका ठिकाणी बसून जे आपण ध्यानस्थ होतो आणि ध्यान लावतो, योगा करताना सुद्धा आपण जे ध्यान लावतो की नाही, तसं ते त्यांना तासनतास ध्यान लावायचा अभ्यास असल्यामुळे ते असं म्हणतात की हे वाचतो त्यावर मी माझं मन केंद्रित करतो आणि त्यामुळे माझ्या ते लक्षात राहतं, पाठ होऊन जातं. आणि पुढे स्वामीजी म्हणाले, असं बघा राजेसाहेब, आपण मुलांना अक्षरे शिकवतो, शब्द शिकवतो आणि त्यानंतर वाक्य शिकवतो. आपण वाक्यापाशी थांबतो. वाक्य बोलता येणे, वाक्य वाचता येणे, वाक्य लिहिता येणे आपल्या शिक्षणाची शेवटची पायरी आहे. तर समजवताना स्वामी विवेकानंद त्या स्वामीजींना म्हणाले की आपण मुलांना जेव्हा अक्षरे शिकवतो तेव्हा पहिले त्यांना शब्द शिकवतो, त्यानंतर त्यांना वाक्य शिकवतो आणि वाक्यापाशी थांबतो. वाक्य बोलता येणे, वाक्य वाचता येणे, वाक्य लिहिता येणे आपल्या शिक्षणाची शेवटची पायरी आहे. म्हणजे पहिले शब्द शिकवतो, मग वाक्य शिकवतो आणि मग वाक्य त्याला बोलता आलं आणि वाक्य वाचता आलं आणि वाक्य लिहिता आलं की हे आपली शिक्षणाची शेवटची पायरी असते. तर त्यामुळे त्यापुढे जाऊन जर प्रयत्न केला, आपल्या मनाची, बुद्धीची आणि नेत्रेंद्रियांची शक्ती आणखी विकसित करू शकलो तर आपल्याला एकदम परिच्छेद वाचता येईल. मी ग्रंथाचे परिच्छेद एका दृष्टिक्षेपात वाचतो, काही ग्रंथाची पानेच्या पाने मी वाचू शकतो. तर स्वामी विवेकानंद त्यांना समजवताना परत म्हणाले की आपण बोलता, वाचता आणि लिहिता येणे जर शिकतो तर ह्याच्या पुढेही जाऊन जर आपण प्रयत्न केले तर आपल्या मनाची, बुद्धीची आणि नेत्रेंद्रियाची, म्हणजे मन कॉन्सन्ट्रेट केलं पाहिजे, बुद्धी जी आहे म्हणजे बुद्धी वाढवली पाहिजे आणि नेत्रेंद्रिया म्हणजे डोळ्यांच्या इंद्रियांची जी शक्ती आहे, म्हणजे पाहण्याची जी शक्ती आहे, ती जर आपण आणखी विकसित करू शकलो तर आपल्याला एकदम परिच्छेद वाचता येतात. म्हणजे जो काही पॅरेग्राफ तिथे दिलेला असतो तो एकदम वाचता येतो. म्हणजे एका दृष्टिक्षेपात आपण जे आहे ते वाचू शकतो. मी ग्रंथाचे परिच्छेद एका दृष्टिक्षेपात वाचतो. तर स्वामी विवेकानंद त्यांना म्हणाले की मी जे आता मी ग्रंथ वाचत आहे त्या ग्रंथांचे परिच्छेद म्हणजे पॅरेग्राफ ते पॅरेग्राफ एका दृष्टिक्षेपात वाचतो. आणि काही ग्रंथाची पानेच्या पाने मी वाचू शकतो आणि काही असे ग्रंथ आहेत की ज्याचे पानेच्या पाने एका दृष्टिक्षेपात मी वाचू शकतो, असं जे आहे स्वामी विवेकानंद त्यांना समजावून सांगत होते. तर जेव्हा स्वामी विवेकानंद कन्याकुमारीला आले तेव्हा त्यांनी कन्याकुमारीचे दर्शन घेतले आणि जेव्हा
स्वामी विवेकानंद कन्याकुमारीला आले, म्हणजे जिथून त्यांनी प्रवास सुरू केला होता हिमालयापासून, तिथून ते फिरत फिरत पूर्ण भारत भ्रमण करत करत शेवटच्या टोकाला म्हणजे कन्याकुमारीला जेव्हा आले, तेव्हा तिथल्या कन्याकुमारी नावाची जी देवी आहे तिचं दर्शन घेतलं. मनाला अतिशय आनंद झाला त्यांना आणि दर्शन घेऊन ते बाहेर आले. समुद्राच्या काठी उभे राहिले. जेव्हा त्या कन्याकुमारी मंदिराचं त्यांनी दर्शन घेतलं आणि त्यांना खूप आनंद झाला, तेव्हा ते बाहेर आले आणि समुद्राच्या काठी उभे राहिले. सगळीकडे अनंत अनंत असा तिन्ही दिशेला सागर पसरलेला. त्यांनी बघितलं आजूबाजूला सर्वकडे समुद्र जो आहे पसरलेला आहे. सगळीकडे अनंत अनंत असा चारही दिशेला जे आहे, तीनही दिशेला सागर पसरलेला त्यांना दिसला. एकदम स्वामीजीचे लक्ष गेले की मध्यभागी 1-1.5 फरलांग अंतरावर 2 शिलाखंड आहेत. म्हणजे त्यांचं लक्ष गेलं मध्ये म्हणजे 1 ते 1.5 फरलांग म्हणजे 150 ते 200 जे मीटरचं जे अंतर आहे, त्या अंतरावर त्यांना एक शिलाखंड दिसलेला. शिलाखंड म्हणजे नदीच्या मध्ये जो आहे एक असा वरती आलेला भाग. तर एक शिलाखंड जो आहे त्यांना दिसला आणि ते पाण्याच्या भरपूर वर आहेत. आणि हे जे 2 शिलाखंड त्यांना दिसले 1-1.5 फरलांगावर म्हणजे 200-150 मीटरच्या अंतरावर, तर ते जे आहे शिलाखंड वरती आलेले त्यांना दिसले, भरपूर वरती आलेले दिसले. तिथे आपण गेलो तर त्यांच्या मनात असा विचार आला की तिथे जर आपण गेलो तर त्यांनी तिथे असणाऱ्या नावाड्याला विचारले. तर त्या समुद्राच्या जे काठी किनाऱ्यावर नावाडी बसलेले असायचे. तर हे नावाडी तिथे बसले असताना त्यांनी विचारले नावाड्यांना की ते काय आहे. तर नावाडी म्हणाले त्याला श्रीपाद शिला म्हणतात. तर ते म्हणाले की त्याला श्रीपाद शिला असं म्हणतात. स्वामी विवेकानंदाच्या मनात आले की आपली भारत यात्रा आता संपत आहे. आपण देशाच्या टोकापर्यंत आलो आहोत, पण जिथे आपण उभे आहोत ते देशाचे टोक नाही. तर स्वामी विवेकानंदाच्या मनात आले की आपली भारत यात्रा तर संपली आहे, आपण आता देशाच्या बिलकुल दुसऱ्या टोकावर आलेलो आहोत, पण जिथे आपण उभे आहोत ते देशाचे टोक नाही. तर तो शिलाखंड हे देशाचं टोक आहे. तर त्यांना असं वाटलं की तो जो शिलाखंड आहे जिथे त्यांना जे 150 ते 200 किलोमीटरच्या अंतरावर त्यांना जे दिसलं, मीटरच्या अंतरावर त्यांना दिसलं, तर तो शिलाखंड म्हणजेच देशाचं टोक आहे. तर त्या शिलाखंडावर आपण जावे असं त्यांना मनोमन वाटलं. तर कन्याकुमारीच्या चरणी भारत यात्रा समर्पित करावी. आणि ही जी त्यांची भारत यात्रा आहे, ह्या कन्याकुमारीच्या चरणी भारत यात्रा समर्पित करावी. या भावनेने स्वामी विवेकानंदांनी एका नावाड्याला सांगितले, बाबा रे, मला तू त्या शिलाखंडावर सोड. तर त्यांनी मनात ठरवून टाकलं की हे जे शिलाखंड आहे हेच देशाचा टोक आहे आणि या शिलाखंडावर आपण जावे आणि आपली जी भारत यात्रा आहे ती ह्या कन्याकुमारीच्या चरणी समर्पित करावी. आणि या भावनेने स्वामी विवेकानंदांनी आपल्या तिथल्या असलेल्या नावाड्याला विचारले, बाबा रे, मला तू त्या शिलाखंडावर सोड. तर नावाड्याने सांगितले, तुम्हाला 5 पैसे मला द्यावे लागतील. आता नावाडी जर तिथे लोकांना ने आण करण्याचं काम करत असतील नावेमध्ये, तर ते लोकांकडून पैसे घेतात. पैशासाठी ते तिथे काम करतात. तर नावाड्यांनी त्यांना स्वामी विवेकानंदांना सुद्धा पैसे मागितले. 5 पैसे मला द्यावे लागतील असं त्यांनी स्वामीजींना म्हणाले. पण स्वामीजी म्हणाले की माझ्याकडे पैसे काहीच नाहीत. मी निष्कांचन संन्यासी आहे. मी एक संन्यासी आहे. माझ्याकडे काही देखील नाही, एकही पैसे नाहीत. तर नावाडी म्हणाले, ते तुमचे तुम्ही बघा, आम्ही पैसे घेतल्याशिवाय तुम्हाला सोडणार नाही. तर नावाडी अडून बसला की ते तुमचे तुम्ही बघा, आम्हाला त्याच्याशी काही लेनदेन नाही. तुम्ही मला पैसे द्या, मी तुम्हाला तिथे सोडून देणार. तर स्वामी विवेकानंदांनी एकदम त्या सागरामध्ये उडी घेतली. आणि स्वामी विवेकानंदांनी इकडे तिकडे बघितलं आणि सागरामध्ये उडी मारली. कल्पना करा, 1.5 फरलांग अंतर पोहोच जायचे होते. त्यात स्वामीजींना आणखी एक धोका माहीत नव्हता. कन्याकुमारीच्या त्या समुद्रामध्ये शार्क मासे आहेत आणि या शार्क माशांचा जबडा इतका जबरदस्त असतो की त्यातले दात हे हत्तीच्या सुळासारखे असतात. आणि एखादा मनुष्य जर त्या जबड्यामध्ये सापडला तर ते त्याला काकडीसारखे तोडून तोडून खाऊन टाकतात.
तर स्वामी विवेकानंदांनी काहीही विचार न करता त्या सागरामध्ये उडी मारली आणि त्या शिलाखंडाकडे जायला ते निघाले. पण आपल्याला कल्पना करवत नाही की हा दीड फरलांग अंतर जे त्यांना जायचं होतं, म्हणजे 200 ते 250 जे मीटरचं त्यांना जे अंतर कापायचं होतं, आणि त्यातल्या त्यात स्वामीजींना हेही माहीत नव्हतं की त्या समुद्रामध्ये शार्क मासे आहेत. आणि शार्क मासे तुम्हाला माहीत आहे, हत्तीसारखे मोठे असतात, असे खूप मोठे असतात. आणि त्यांचा जबडा एवढा जबरदस्त असतो की त्यातले दात हे हत्तीच्या सुळ्यासारखे असते. हत्तीचे दात जसे असतात ना, त्याच्यासारखे त्या शार्क माशांचे दात असतात. आणि एकदा जर मनुष्य त्यांच्या जबड्यामध्ये सापडला तर ते काकडीसारखे आपल्याला तोडून खाऊन टाकतात. तर तेव्हा स्वामी विवेकानंदांनी समुद्रात उडी मारली तेव्हा ते नावाडी घाबरून गेले. आणि जेव्हा मग स्वामी विवेकानंदांनी त्या न विचार करता उडी मारून दिली आणि त्या शिलाखंडाकडे जायला निघाले, तेव्हा मात्र नावाडी घाबरून गेले. लगेच त्या दोघा तिघांनी आपल्या नावा काढल्या आणि स्वामीजींचा पाठलाग सुरू केला. तिथे जेवढ्याही नावा होत्या त्या सगळ्या नाववाल्यांनी आपापल्या नावा काढल्या आणि स्वामीजींच्या मागे ते नावेने जाऊ लागले. तर त्यांना वाटले या माणसाला वाटेत काही संकट आले तर, दम संपला तर. स्वामीजी त्या खडकावर शिलाखंडावर पोहोचले. ह्या नावाडींना वाटायला लागलं की एवढ्या दूर त्यांना जायचं आहे आणि जाता जाता जर त्यांना काही संकट आलं तर, म्हणजे शार्क माशांनीच खाऊन टाकलं किंवा त्यांचा पोहता पोहता दमच संपला तर काय होईल. तर असा हे विचार करत असताना स्वामीजी त्या शिलाखंडावर पोहोचले सुद्धा. त्या नावाड्यांच्या लक्षात आले की हा संन्यासी सामान्य मनुष्य नाही. मग ह्या सगळ्यांच्या लक्षात आलं की हा जो संन्यासी आहे एवढं मोठं अंतर एवढ्या लवकर पार करून गेला आणि काहीही विचार न करता त्या समुद्रात उडी मारली, तर हा जो मनुष्य आहे हा काही सामान्य मनुष्य नाही, हा कोणीतरी अद्वितीय शक्तिशाली मनुष्य आहे. एवढ्या लवकर तो पोचला सुद्धा. तर ह्याच्यामध्ये काहीतरी एक अद्वितीय अनाकलनीय शक्ती आहे. तर स्वामीजी त्यांना म्हणाले, मी आता 2-3 दिवस इथेच राहणार आहे. आणि परत एक धक्का त्यांनी त्या नावाड्यांना दिला स्वामी विवेकानंदांनी. ते म्हणाले की मी आता 2-3 दिवस इथे राहणार आहे. तेव्हा ते नावाडी आणखी थक्क झाले. स्वामीजी 3 दिवस तिथे राहिले. आणि बघा, स्वामीजी 3 दिवस त्या शिलाखंडावर एकटे राहिले. रात्री एकटे, सोबतीला कोणी नव्हतं तिथे. 3 दिवस नुसते थांबले नाहीत तर ते ध्यानस्थ सुद्धा बसले. म्हणजे त्यांना कशाचीच भीती वाटली नाही की आजूबाजूने काही शार्क मासा येईल किंवा समुद्रातले जे प्राणी आहेत ते येतील आणि खातील वगैरे, त्याची काहीही भीती वाटली नाही त्यांना. आणि एवढ्या रात्री तिथं एकटं राहणं, तर हे सगळं काहीही त्यांना भीती न वाटता ते 3 दिवस नुसते थांबलेच नाही तर ध्यानस्थ सुद्धा बसून राहिले तिथे. त्यांना काहीतरी खायला द्यावे म्हणून अनेकदा हे नावाडी लोक यायचे आणि त्यांच्यासाठी काहीतरी खाण्याचे आणायचे. तर ह्या नावाड्यांना वाटलं की 3 दिवस हा माणूस तिथे बसलेला आहे, तर यांना भूक लागली असेल तर काही खायला द्यावं म्हणून ते नावाडी लोक रोज त्याच्यासाठी काही ना काही खायला न्यायचे. त्यांना हाकाही मारायचे. पण त्यांच्या लक्षात आले की स्वामीजी भावसमाधीमध्येच आहेत. त्यांच्या लक्षात आले की स्वामीजी जे आहे भावसमाधीमध्येच आहेत. भावसमाधी म्हणजे एक अशी गाढ ध्यानाची अवस्था, म्हणजे मन जे आहे अनंत भावामध्ये जे आहे अशा ह्याच्यात विलीन होऊन जातं. आणि अशा ह्या ध्यानस्थ स्थितीमध्ये जे स्वामी विवेकानंद गेलेले आहेत, म्हणून त्यांना काही ऐकू जात नाही त्या अनंत अशा समाधीमध्ये ते गेल्यामुळे. तर त्या समाधीमध्ये ते समरस झाल्यामुळे तर त्या नावाड्यांना किती वाईट वाटले असेल की आपण 5 पैशासाठी या माणसाला नाही म्हणून म्हटले. आणि नंतर ह्या नावाड्यांच्या लक्षात आलं की ह्या एका बिलकुल अद्वितीय माणसाला, ज्याला म्हणजे तो एक वेगळा माणूस आहे, आणि अशा ह्या अद्वितीय माणसाला आपण 5 पैशासाठी त्या शिलाखंडावर नेऊन दिले नाही. पण त्यामुळे स्वामीजींचा अंतस्थ अग्नी प्रदीप्त झाला. आणि जेव्हा स्वामीजींना त्यांनी नाही म्हटले तेव्हाच स्वामीजींचा जो आहे अंतस्थ अग्नी प्रदीप्त झाला. अंतस्थ अग्नी म्हणजे या नावाड्यांनी जेव्हा त्यांना नाही म्हटलं, 5 पैशासाठी जेव्हा त्यांनी त्याला नेऊन नाही दिलं,
तेव्हाच त्या स्वामीजींचा अंतस्थ अग्नी प्रदीप्त झाला, म्हणजे त्यांना जी आहे जिद्द निर्माण झाली आणि ते त्या सगळ्या संकटांना पार करून त्या समुद्रात उडी घेतली आणि ते त्या शिलाखंडापर्यंत पोहोचले. तर विद्यार्थी मित्रांनो, जीवनातही असंच असतं. संघर्ष आणि संकट जर नसेल तर आपला विकास कधीही होत नाही. आणि संघर्ष आणि संकटांना जर आपण सामोरं जाऊ तरच आपण काही ना काही अचीव करू. आपल्याला काही ना काही जे मिळवायचं आहे ते आपण मिळवू शकू. तर स्वामीजींना सुद्धा जेव्हा त्या नावाड्यांनी नाही म्हटलं तेव्हा त्यांना सुद्धा जे आहे त्यांचाही जे शक्ती जी आहे अंदरची ती जागृत झाली आणि त्यांनी कशाचाही विचार न करता ते सामोर गेले. ओके, सामोर गेले. तर स्वामीजी म्हणतात, जितका विरोध असेल तितकी प्रतिकूलता असेल. म्हणजे स्वामीजी असं म्हणतात की आपल्याला जितका विरोध असेल, म्हणजे एखादी गोष्ट करायची आहे आणि ती आपल्याला करायचीच आहे, पण आपल्याला जर लोक विरोध करत असतील तर जितका ते विरोध करतील तेवढी ती शक्ती आपली जागृत होते. ती गोष्ट करण्याची जी जिद्द आहे ती आपल्या मनामध्ये जागृत होते. तितका माणसातला अंतस्थ अग्नी जो आहे प्रदीप्त होत असतो. स्वामी असं म्हणतात की जेवढी प्रतिकूलता असेल, म्हणजे जेवढा विरोध असेल तेवढी जी आहे आपल्यामध्ये जिद्द निर्माण होते आणि ही जिद्द माणसामध्ये जे आहे अशा परिस्थितीमध्ये जास्त निर्माण होते. आणि अशा परिस्थितीमध्ये जर अनुकूलतेमुळे माणसातले फूल कोमेजून जाते. म्हणजे जर परिस्थिती सापेक्ष नसेल, म्हणजे आपल्याला जर समोर जायचं असेल, आपल्याला काही करायचं असेल, पण ती परिस्थिती आपल्याकडे साजेशी नसेल तर जे आहे फूल कोमेजून जाते. म्हणजे आपण जे आहे नाराज होऊन जातो. पण त्याला अशा परिस्थितीमध्ये संघर्ष करता आला पाहिजे. म्हणजे जसं स्वामी विवेकानंदांनी संघर्ष केला, नावाड्याने नाही म्हटलं तर त्यांनी जिद्दीने जे आहे समुद्रात उडी मारली आणि ते त्या शिलाखंडापर्यंत पोचले. तर असं जे आहे संघर्ष करण्याची जी आपल्यामध्ये जी ताकद आहे ती निर्माण करता आली पाहिजे. कितीही संकट येऊ द्या, त्या संकटांना जे आहे आपल्याला सामोर जाता आलं पाहिजे. थोडी संकट असली पाहिजेत. म्हणजे आणि जर आपला विकास करायचा असेल तर संकट ही असतातच आणि ती असलीच पाहिजे. थोडा विरोधही असलाच पाहिजे. म्हणजे माणसातली अंतस्थ चेतना फुलते. तरच माणसामध्ये संघर्ष करण्याची जी जिद्द आहे ती जी आहे जागृत होते. ठीक आहे. तर स्वामीजी 3 दिवस आणि 3 रात्री तिथे राहिले. 3 दिवस 3 रात्र ते फक्त भारत मातेचेच चिंतन करत होते. तर स्वामीजी अशा रीतीने त्या शिलाखंडावर पोहोचले आणि 3 दिवस 3 रात्र ते तिथे राहिले सुद्धा. आणि ह्या 3ही दिवस आणि 3ही रात्री ते फक्त भारत मातेचे चिंतन करत होते. कारण ते पूर्ण भारताचं भ्रमण करून आले होते आणि त्यांना देशासाठी, समाजासाठी काहीतरी करायचं होतं. आणि त्याकरिताच त्यांनी भारत भ्रमण केलेलं होतं. आणि त्या भारत भ्रमणामध्ये त्यांनी जे जे काही पाहिलं त्या सर्व गोष्टींचं ते चिंतन जे आहे ह्या 3 दिवस 3 रात्र ते तिथे करत होते. डोळ्यासमोर त्यांना सतत दिसत होता तो आपला भारत. म्हणजे पूर्ण भारत भ्रमण केल्यानंतर त्यांना ज्या ज्या परिस्थिती ज्या आपल्या भारतामध्ये दिसल्या तो पूर्ण भारत जो आहे त्यांच्या डोळ्यासमोर त्यांना सतत दिसत होता. आपल्या भारतातील गोरगरीब जनता, स्वामी विवेकानंदांच्या लक्षात आले की या देशातले अनेक लोक उपाशी आहेत. जेव्हा भारत भ्रमण करत होते स्वामी विवेकानंद तेव्हा त्यांना भारतातील गोरगरीब जनता जी आहे ती दिसली. आणि स्वामी विवेकानंदांच्या अशा लक्षात आलं की आपल्या देशातले अनेक लोक जे आहे उपाशी आहेत, ज्यांना जेवायला अन्नसुद्धा मिळत नाही. तर त्यांना आपण वेदांताचा काय उपदेश करत असतो. म्हणजे जे पुजारी जे आहेत, संत जे आहेत, जे फक्त देवाचा जे आहे उपदेश करत असतात. तर हा देवादेवतांचा जो उपदेश आहे तो आपण का करतो, जेव्हा की आपल्या देशातल्या अनेक लोक जे आहेत ती उपाशी आहेत, त्यांना जेवायला अन्न नाही. भाकरीची भ्रांत असताना वेदांत सांगणे धादांत खोटे आहे. म्हणजे एकीकडे त्या गोरगरीब जनतेला एक टाईमचं जेवण मिळत नाही आहे आणि आपण त्यांना काय सांगतोय की देवदेवता सांगतोय की देव असा देव तसा
कसा? तर हे असं सांगणं म्हणजे धादांत खोटं काम आहे. लोकांना आधी 2 वेळ जेवायला द्यायला पाहिजे असं त्यांना वाटतं. कारण स्वामी विवेकानंदांनी जो भारत भ्रमण केला त्या भारत भ्रमणामध्ये त्यांना जी लोक उपाशी दिसली तर त्यांना सर्वात पहिले काय करावंसं वाटलं तर त्या जे 2 वेळ जेवायला ज्यांना मिळत नाही त्यांना 2 वेळचं जेवण पहिले द्यावं असं त्यांना वाटलं. खरा धर्म हा सूर्यासारखा सर्व प्रकाशक असतो. त्यांना असं वाटलं की जे वेदांताचा उपदेश देत असतात म्हणजे जे देवदेव करत असतात आणि देवाचा उपदेश करत असतात तर यांना कळायला पाहिजे की खरा धर्म हा जो आहे सर्व प्रकाशक सूर्यासारखा सर्व प्रकाशक असायला हवा. म्हणजे सूर्य जसा सर्वकडे प्रकाश देतो सर्व धरतीवरच्या पृथ्वीवरच्या सर्व लोकांना जे गोरगरीब असेल श्रीमंत असेल सर्व लोकांना सारखा प्रकाश देतो तसाच हा जो आपला खरा धर्म सुद्धा असायला पाहिजे. त्यांनी सुद्धा काय करायला पाहिजे की जी गोरगरीब जनता आहे ज्यांना अन्न मिळत नाही आहे ज्यांना घालायला कपडे नाही आहेत खायला अन्न नाही आहे तर अशा लोकांची सेवा करायला हवी. आणि वसुंधरेसारखा सर्व संग्राहक असतो. म्हणजे सूर्यासारखा धर्म असायला हवा म्हणजे सर्वकडे तो जो प्रकाश देतो तसंच आपला जो धर्मसुद्धा असावा की सर्वांना सामावून घेणारा असावा. वसुंधरेसारखा सर्वसंग्राहक असावा म्हणजे जशी वसुंधरा म्हणजे धरती ही धरती जशी सर्वांना सामावून घेते तशीच जो आपला धर्म आहे तो सर्व जनतेला गरीब असो की श्रीमंत असो सर्वांना जे आहे सामावून घेणारा असावा. हे सर्व धर्म समन्वयाचे सूत्र समस्त समाजाला स्वामीजींनी समजावून सांगितले. आणि स्वामी विवेकानंदांनी ह्याच गोष्टी जेव्हा ते भारत भ्रमण करून आले आणि त्यांनी 3 दिवस 3 रात्र जेव्हा चिंतन केलं तेव्हा त्यांना ह्या गोष्टीचं ज्ञान मिळालं आणि त्यांनी हे सर्व धर्म समन्वयाचं सूत्र जे आहे म्हणजे सर्व धर्म हे जे आहे सारखे आहेत आणि त्यांनी सर्वांना सामावून घेतलं पाहिजे हे जे समस्त समाजाला समजावून देण्याचं जे सूत्र आहे ते स्वामीजींनी सगळ्यांना समजावून सांगितलं. तर विद्यार्थी मित्रांनो इथे हा पाठ जो आहे संपलेला आहे. तर विद्यार्थी मित्रांनो ह्या ज्या स्वाध्यायामध्ये आपल्याला काही अडचण येत असेल तर तुम्ही मला ती कॉमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवा. आणि इथे जो ग्रामरचा भाग आहे तो आपण बघूया. आता खेळूया शब्दाशी. तर इथे बघूया निर्भय पासून निर्भयता हे भाववाचक नाम तयार होते. आपण बघूया हे निर्भय पासून निर्भयता हे भाववाचक नाम तयार होते. त्याचप्रमाणे ता त्व आळू पणा हे प्रत्यय लावून तयार झालेली भाववाचक नामे खालील तक्त्यात लिहा. तर असा हा प्रश्न आहे. म्हणजे निर्भयपासून निर्भयता असं भाववाचक नाम तयार होत आहे. तसेच ता त्व आळूपणा हे प्रत्यय लावून जे आहे आपल्याला इथे शब्द तयार करायचे आहेत नाम तयार करायचे आहे. तर ताचे आपण बघूया सुरुवातीला योग्यता काय येईल योग्यता. नंतर दुसरं आहे सुंदरता. ठीक आहे. तिसरं काय येईल शूरता. त्याच्यानंतर चौथं येईल वीरता. असे अनेक नाव जे आहे तुम्ही तयार करू शकता. त्याच्यानंतर त्वचे बघूया आपण पूर्णत्व नंतर कर्तृत्व. ठीक आहे. त्व लागलेले. नंतर जडत्व. ठीक आहे. नंतर नेतृत्व. त्व लागलेले असे अनेक शब्द जे आहेत तुम्ही तयार करू शकाल. नंतर आळू मायाळू आळू लागला की नाही. नंतर लाजाळू नंतर झोपाळू नंतर दयाळू असे अनेक शब्द तुम्ही आळूचे पण तयार करू शकाल. पणामध्ये प्रामाणिकपणा
हा एक शब्द तयार होतो. त्याच्यानंतर प्रेमळपणा, प्रेमळपणा, ठीक आहे. नंतर चांगुलपणा, चांगुलपणा, तसेच वेडेपणा, हां, असे पण अनेक शब्द तुम्ही तयार करू शकाल. तर हे जे आहे तात व आणि आळूपणा लावलेले काही शब्द आहेत, ठीक आहे. नंतर आ बघूया आपण. सर्वांनी खालील वाक्यातील अधोरेखित शब्दांचे विरुद्धार्थी शब्द लिहून अर्थ न बदलता वाक्य पूर्ण कर. तर इथे काय म्हटलं आहे की जे खालील वाक्यामध्ये जे अधोरेखित शब्द आहेत, जसं हा जो बेसावध हा अधोरेखित शब्द आहे, ह्याचा विरुद्ध शब्द लिहायचा आहे आणि अर्थ न बदलता वाक्य परत एकदा लिहायचं आहे. सर्वांनी बेसावध राहून काम करू नये. बेसावध हा शब्दाचा विरुद्ध शब्द आपल्याला इथे टाकायचा आहे. तर बेसावधचा विरुद्ध शब्द काय येईल? सावध येईल. तर आपण सावध हा शब्द इथे लावायचा आहे आणि तेच वाक्य परत लिहायचं आहे. तर सर्वांनी बेसावध राहून काम करू नये, सर्वांनी सावध राहून काम करावे. काय येईल? सर्वांनी सावध राहून काम करावे. करू नयेच्या इथे काय येईल? करावे येईल, ठीक आहे. नंतर दुसरं आहे गाडी वेगाने चालवू नये. वेगाने, वेगानेचा विरुद्धार्थी शब्द काय आहे? तर हळू. तर गाडी कशी चालवावी? हळू चालवावी. गाडी जी आहे हळू चालवावी. नंतर तिसरा शब्द काय आहे? कोणीही कार्यक्रमास अनुपस्थित राहू नये. म्हणजे सगळ्यांनी उपस्थित राहावं असं सांगायचं आहे, पण काय लिहिलं आहे वाक्य? कोणी कार्यक्रमास अनुपस्थित राहू नये. अनुपस्थितचा विरुद्धार्थी शब्द उपस्थित होतो. तर इथे काय येईल? सर्वांनी कार्यक्रमात उपस्थित राहावे. राहू नयेच्या इथे उपस्थित राहावे येईल, ठीक आहे. आणि वरती एक सुटलं आपलं, शिळे अन्न खाऊ नये. शिळेचा विरुद्धार्थी शब्द काय आहे? ताजे. तर काय येईल? ताजे अन्न खाऊ नयेच्या इथे खावे येईल. ताजे अन्न खावे असं येईल. नंतर जान अप्रामाणिक मुलगा नाही. अप्रामाणिकचं काय येईल? प्रामाणिक येईल. तर हा जॉन जो आहे कसा मुलगा? अप्रामाणिक मुलगा नाही, म्हणजे तो प्रामाणिक आहे. तर जॉन हा प्रामाणिक मुलगा आहे, ठीक आहे, असं येईल हे. तर अशा पद्धतीने हे जे आहे आपल्याला सोडवायचं होतं. त्याच्या ई मध्ये बघूया आपण. खालील चौकटीत बे हे अक्षर जोडून नवीन अर्थपूर्ण शब्द तयार करा. म्हणजे इथे जसं एक उदाहरण दिलेलं आहे, बे सावध. आता बे लावून आपल्याला अनेक शब्द जे आहेत तयार करायचे आहेत. तर इथे काय येईल? बे जबाबदार. बे जबाबदार आला एक शब्द झाला आपला. दुसरा आहे बेपरवा. बेपरवा. तिसरा घेऊया आपण बेईमान. बेईमान. नंतर चौथा घेऊया बेशर्त. बेशर्त. नंतर हा घेऊया बेफिकीर. बेफिकीर, ठीक आहे. तर असे बे लावलेले शब्द सुद्धा आपण तयार करू शकाल. नंतर इथे एक प्रश्न परत दिलेला आहे, तो बघा. तुम्ही आत्तापर्यंत वाचलेल्या पुस्तकाविषयीची माहिती खालील मुद्द्यांच्या आधारे लिहा. तुम्ही एखादं जर पुस्तक चांगलं असं वाचलेलं असेल तर इथे मुद्दे दिलेले आहेत. त्या मुद्द्यानुसार तुम्ही जे वाचलेलं पुस्तक आहे त्याविषयीची माहिती तुम्हाला लिहायची आहे. जसे मुद्दे दिलेले आहे, पुस्तकाचं नाव, तुम्ही जे पुस्तक वाचलं असेल त्या पुस्तकाचं नाव, त्याचे लेखक किंवा लेखिका जे असेल त्यांच्याविषयीची माहिती, पुस्तकाचा विषय, जे पुस्तक तुम्ही वाचलं असेल त्या पुस्तकाचा विषय काय आहे, त्याच्या साहित्याचा प्रकार काय आहे, कोणतं साहित्य ते आहे, तुम्हाला आवडलेली पात्रे, त्या पुस्तकामध्ये तुम्हाला जी पात्र आवडली असेल त्या आवडलेल्या पात्राविषयीची माहिती द्यायची आहे. त्यातील तुम्हाला विशेष आवडलेल्या घटना, म्हणजे त्या पुस्तकात जे काही विशेष असं वाटलं असेल तुम्हाला, ज्या घटना तुम्हाला विशेष वाटल्या असेल त्या घटनेविषयी तुम्हाला जे आहे ह्या मुद्द्यांमध्ये लिहायचं आहे. मुद्द्यांच्या आधारे जो आहे माहिती लिहायची आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, इथे खालील तक्त्यांच्या आधारावर
खालील तक्त्यांचा काळजीपूर्वक अभ्यास करा व विसर्ग संधीचे काही नियम समजून घ्या. तर इथे आपण विसर्ग संधी काय आहे ते बघतोय. तर इथे जे पोट शब्द दिले आहेत, यश आणि धन, यश आणि धन मिळून होणारा जो शब्द आहे तो कोणता आहे? यशोधन आहे. तर श आणि अ, श आणि अ जे आहे इथे काय आहे? विसर्ग आहे. आणि धन म्हणजे श ओ धन, असा जो आहे हा शब्द तयार होतो तो आहे यशोधन. दुर्जन, दुर्जन, दु आणि जन ह्याला मिळून काय शब्द तयार होतोय? दुर्जन. तर असे जे शब्द आहेत निरस म्हणजे नीरस, निकारण म्हणजे निष्कारण, असे जे शब्द आहेत ह्या पद्धतीने जे आहे आपण विसर्ग संधी जे आहे इथे बघतो आहे. तर इथे खाली जो आहे एक प्रश्न दिलेला आहे, हे तुम्ही जर व्यवस्थित वाचलं तर तुम्हाला हे कळून चुकेल की कशा पद्धतीने शब्द जे आहे म्हणजे संधी विग्रह त्याचा केला जातो. तर इथे खालील शब्दांचे संधी विग्रह करून किंवा संधी करून तक्ता पूर्ण करायचा आहे. इथे शब्द दिलेला आहे, इथे आपल्याला जे आहे त्याचा विग्रह करायचा आहे. म्हणजे संधी म्हणजे हा शब्द आहे आणि या शब्दाचा आपल्याला काय करायचं आहे? संधी विग्रह करायचा आहे. तर कसं होईल? इथे आता अधोमुख दिलेला आहे. अध, अध आणि मुख, अध मुख असा हा शब्द संधी विग्रह तयार होईल. दुर्दैव, दुर्दैव कसा तयार होईल? दु दैव, दु आणि दैव मिळून दुर्दैव तयार होईल. मनोबल, मनोबल म्हणजे मन आणि बल, मनोबल तयार होईल. दुष्कीर्ती, दु आणि कीर्ती काय तयार होईल? दुष्कीर्ती. बहिष्कृत, ब आणि ही, कृत, बही आणि कृत मिळून काय तयार होईल? बहिष्कृत. तर अशा पद्धतीने जे आहे हा संधी विग्रह जो आहे आपल्याला इथे. तसंच इथे परत एक जे आहे प्रश्न दिलेला आहे, खालील तक्ता पूर्ण करा. तर ह्या तक्त्यामध्ये तुम्ही बघा की संधी विग्रह दिलेला आहे आणि संधी तयार करायची आहे. मनवृत्ती, मनवृत्ती म्हणजे मनोवृत्ती, मनोवृत्ती. दोन असे चार्ट दिलेले आहेत इथे. निविवाद म्हणजे निर्विवाद, निर्विवाद. परत एकदा लिहूया आपण. निर्विवाद. ठीक आहे. नंतर मनधौर्य, मनधौर्य दिलेला आहे इथे. हा जो निर्विवाद, मनधौर्य लिहिलेला आहे इथे. मनोधैर्य, मनोधैर्य. तेजपुंज मिळून कोणता शब्द तयार होतोय? संधी तेजपुंज. ठीक आहे. त्याच्यानंतर आयुर्वेद, आयुर्वेद. ठीक आहे. तर असे हे जे आहे संधी आपल्याला याच्यात तयार करायची होती आणि तिथे संधी दिली होती, विग्रह तयार करायचा होता. तर अशा पद्धतीने आपण हा पाठ इथे संपवलेला आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, आशा करते की तुम्हाला हा पाठ जो आहे समजलेला असेल. तर विद्यार्थी मित्रांनो, जर आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज ह्या राजश्री क्लासेसला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल बटनलाही क्लिक करायला विसरू नका, जेणेकरून आपल्याला सारे नोटिफिकेशन लवकरात लवकर मिळतील. तर धन्यवाद मित्रांनो, हा व्हिडिओ चांगल्या पद्धतीने ऐकल्याबद्दल.